आज होती हरतालिका, पण काही पर्सनल रिझन्समुळे मला पूजा करता येणार नव्हती. देवाची रोजची पूजा पण मिस्टरांनी केली होती. दिवस असाच टाईमपासमध्ये घालवून संध्याकाळी लागलो होतो डेकोरेशनच्या तयारीसाठी. त्यात आरुष आणि खुशीची लोडबोड चालूच होती. त्यासोबत इकडे स्वयंपाक पण चालू होता. जेवणासाठी पनीरची भाजी, चपाती आणि राईस असं करायचं ठरवलं होतं. पनीरच्या भाजीसाठी इकडे ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो भाजून घेतला होता. पलीकडे कुकरमध्ये वरण भात लावलं आणि चपात्या करून परत डेकोरेशन करण्यासाठी गेले. डेकोरेशन करताना जुन्या लाईटिंग चेक करताना समजलं की त्या खराब झाल्यात आणि अजून 2-3 गोष्टी आणायच्या होत्या, म्हणून सामान घेण्यासाठी बाहेर पडले. खूप पाऊस चालू होता, तरी पण बाप्पाच्या आगमनासाठी काही गोष्टी घेणं गरजेचं होते. रात्रीचे 10 वाजले होते, तरी बाहेर खूप गर्दी होती. घरी येऊन डेकोरेशन कंप्लीट केलं आणि आमचं डेकोरेशन कसं झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आवरून गणपती आणण्यासाठी गेलो. घरी आल्यानंतर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली, आरती करून घेतली आणि आमचा बाप्पा कसा दिसतोय कमेंटमध्ये सांगा आणि डेकोरेशन कसं झालं ते देखील सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. गणपती बाप्पा मोरया.